संभाजीनगरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानासाठी दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेनं हे मैदान आधीच फिक्स केलंय। येत्या 6 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान हे मैदान ठाकरेंच्या शिवसेनेकडे असेल। त्यामुळे शिंदे सेनेला आता सभेसाठी नवं मैदान शोधावं लागणार आहे अथवा 12 किंवा 13 तारखेला मैदानाच्या उपलब्धतेनुसार सभा घ्यावी लागेल। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मुंबईत जसं शिवाजी पार्कचं मैदान तसं छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान, याच मैदानावरती प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची सभा व्हायची आणि विजयाचं गणित हे जणू काही समीकरणच होतं। काही काळात उद्धव ठाकरेंनी देखील महानगरपालिका प्रचाराची शेवटची सभा याच मैदानावरती या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर शेवटची सभा घेणं हे इथल्या प्रचाराचं जणू गणितच बनलं। मात्र या वर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत इथं शेवटची सभा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यांच्या दाव्यानुसार 6 तारीख ते 11 तारखेपर्यंत हे मैदान बुक केलं आहे आणि त्यांच्याकडे 50,000 रुपये या मैदानासाठी भरल्याची पावती देखील आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे की आम्ही ह्या मैदानासाठी 1 तारीख ते 13 तारखेपर्यंत बुक करण्यासाठीचं पत्र मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे दिलेलं आहे आणि ते आम्हाला मिळेल। त्यामुळे या मैदानावर शेवटची सभा कोण घेणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 11 तारखेपर्यंत बुक केलं आहे, 13 तारखेपर्यंत साधारण प्रचार करता येणार आहे। त्यामुळे शेवटचे 2 दिवस या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे उरतात आणि त्यामुळे तारखेचा मेळ बसवत असताना या मैदानाची तारीख मैदानानुसार ठरणार का हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार हा प्रश्न दोघांनीही मैदान बुक केल्यामुळे उपस्थित झाला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मैदान बुक केल्याची पावती आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि त्या हेतूनं दिनांक 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, कारण याच मंडळावर शिवसेनेची विराट सभा होणार आहे। आम्ही पत्र दिलं, बुकिंग केलं, पैसे भरले, पावती आली, NOC झालं, सगळं केलं आम्ही। पण एक सांगतो, कोणाला लागत असेल त्याच्यातला 1 दिवस आमचा द्यायची आमची तयारी आहे। आम्ही जरी बुकिंग केलं असलं तरी आमची तयारी आहे। त्यांनी सांस्कृतिक मंडळ सभा घेऊन दाखवावीच, असं पण माझं चॅलेंज आहे। आमच्या पक्षातर्फे कोणत्याच प्रकारचं मैदान बुक केलेलं नाही आहे। आत्ताच अशी माहिती मिळाली की उबाटाच्या नेत्यांनी ते मैदान 6 तारीख ते 11 तोपर्यंत ते बुक केलेलं आहे। परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याला मैदानच मिळू नये अशी त्यांची भावना आहे, परंतु त्यांनी काही फरक पडणार नाही। शहरामध्ये अनेक मैदानं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि असं कोणाला थांबवण्यासाठी अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य नाही आहे। मैदान मिळू दिलं नाही म्हणून सभा होणार नाही असं नाही, मैदान मिळून दिलं नाही म्हणून निवडणूक जिंकता येणार असं नाही, परंतु कुठेतरी त्यांचा स्वतःचा जिंकण्याचा आत्मविश्वास संपलेला आहे। त्यामुळे ते अशा पद्धतीचे कामं या ठिकाणी करतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।